जर मित्रांनो तुम्हाला सुद्धा गुगल जेमिनी त्याचा यूज जर करता येत नसेल, कशा प्रकारे फोटो त्यात एडिट करायचे असेल, कशा प्रकारे यूज करायचे संपूर्ण डिटेल्स मध्ये मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याच्यासाठी आपला व्हिडिओ आहे तो लास्ट पर्यंत नक्की पाहायचा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर टेक बॉय या चॅनलला आहे ते सबस्क्राइब नक्की करून घ्या, कारण की इथून पुढे जे मी अशा प्रकारचे रेग्युलर व्हिडिओज असते ते अपलोड करतच असतो. सगळ्यात पहिले तर मी मेन गोष्ट सांगतो की गुगल जेमिनी ऍप तुम्ही कशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये यूज करू शकता, कशा प्रकारे तुमचा फोटो आहे तो तुम्ही त्यात एडिट करू शकता. दुसरी गोष्ट आहे ते यूज म्हणजे जे की बरेचसे जणांनी तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं किंवा युट्यूबवर बरेचसे जणांनी फोटोज आहेत ते प्रॉपर तरीकेने एडिट केलेले आहेत. तर अशा प्रकारे फोटो कसे एडिट होतात हे संपूर्ण ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे. याच्यासाठी आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊया आणि सगळ्या डिटेल्स मध्ये माहिती असेल ते जाणून घेऊया. तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो गुगल जेमिनी ॲपचा यूज कशा प्रकारे केला जातो. सगळ्यात पहिले सांगतो हे गुगल जेमिनी ॲप आहे ते एक AI आहे. ओके, ह्याच्यामुळे ते AI सारखंच काम करणार आहे. बऱ्याचशाच गोष्टी आहेत ते तुम्ही करू शकता. इमेज जनरेटच नाही तर वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा ते तुम्ही करू शकता. जसं की समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी माहिती हवी असेल तर गुगल जेमिनी ते लाईव्ह तुम्ही विचारू शकता. असं नाही की तुम्ही डायरेक्ट त्याला अशा प्रकारे तुम्ही जर समजा एखाद्या ठिकाणी फिरायला गेला आहे पण तुम्हाला एखाद्या ठिकाण हे जर तुम्हाला माहिती नसेल की बाबा हे नेमके ठिकाण कोणतं आहे तर तुम्ही काय करू शकता गुगल जेमिनीला डायरेक्ट जसं आपण व्हिडिओ कॉल करतो अशा प्रकारे सुद्धा इथे तुम्ही विचारू शकता. सगळं काय मी डिटेल्समध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिले प्ले स्टोअर तुम्हाला जायचं आणि येथे तुम्हाला इथे गुगल जेमिनी जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्यांचं जे की ॲप असेल ते तुम्हाला भेटून जाईल. जसं की आता बघू शकता गुगल जेमिनीचं हे ॲप आहे. ओके, हे ॲप आहे ते तुम्हाला इथे सुद्धा भेटेल. दुसरी गोष्ट तुम्हाला हे ॲपची वेबसाईट सुद्धा आहे. जशी क्रोमवर जाऊन जर तुम्ही गुगल जेमिनी जर अशा प्रकारे बघू शकता, क्रोम मी ओपन करून घेतलो, सर्च बारमध्ये इथे गेला समजा आणि इथे मी जर समजा गुगल जसं की आता एक्झाम्पलसाठी बघू शकता आपण इथं गुगल जेमिनी जसं की आता बघू शकता गुगल जेमिनी सर्च केले. ओके, सर्च केल्यानंतर इथे एक नंबर तुम्हाला त्यांची वेबसाईट आहे ते बघायला भेटणार आहे, जी की इथे एक नंबर थोडंसं इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. ओके, जसं की आता बघू शकता हे आलेलं आहे गुगल जेमिनी. जर तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर जर तुम्हाला ॲप इन्स्टॉल करायची नसेल तर डायरेक्ट त्यांची वेबसाईट आहे ती तुम्ही यूज करू शकता. ॲप यूज करायची असेल तर ॲपसुद्धा इथे यूज करू शकता. एकाच टायमाला दोन्ही सुद्धा इथे यूज करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येणार आहे. ऑलरेडी तुम्हाला जीमेल आयडी लॉगिन करावं लागणार आहे ते तुम्ही करून घ्या. जसं की आता अशा प्रकारे तुमचं ओपन होणार आहे आणि ॲपसुद्धा अशा प्रकारे ओपन होते. ओके, बघू शकता आता मी ॲप आहे ती ओपन करून घेतो. ओपन केलं आहे ऑलरेडी मी बघू शकते ते जीमेल आयडी लॉगिन आहे त्यामुळे माझा इथे लोगो दाखवत आहे. ओके, तर तुम्हाला घ्यायचं जीमेल आयडी नाही ते लॉगिन करून घ्यायचं आहे. आता सगळ्यात पहिले ते तुम्हाला सांगतो गुगल जेमिनीच्या मदतीतून फोटोज कसे जनरेट करतात. जसं की आता इथून मी बॅक येतो, जसं की गॅलरीत गेल्यानंतर हे फोटोज बघू शकता हे गुगल जेमिनीच्या मदतीतून आहे ते एडिट केलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे. ओके, तर आता हे जे प्रॉम्प्ट्स तुम्हाला कुठे भेटणार बरेचसेच वेळा तुम्ही पाहिलं असेल इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा इतर कोणत्याही फेसबुकवर बघितलं असेल की फॉलो करा आणि लिंक टाईप करा. तुमची लिंक असेल ते DMला मी याची जी की असेल ती सेंड करा. अशा प्रकारे ते सांगतात तुम्हाला फॉलो करायला लावतात, लिंक कमेंट करतात, परत त्यानंतर प्रॉम्प्ट आहे तुम्ही यूज करता. तसं अजिबात करायचं नाही. तुम्हाला काय याचं सगळ्यात पहिलं तुम्हाला जो फोटो आवडला त्याचं स्क्रीनशॉट काढायचं. जसं की रँडमला आता मला फोटो आवडला तर त्याचं मी स्क्रीनशॉट काढणार आहे. ओके, स्क्रीनशॉट काढणं त्याला क्रॉप करायचं. क्रॉप का करायचं सगळ्यात पहिले सांगतो. थोडंसं कोणत्याही सोशल मीडियावरून जर तुम्ही स्क्रीनशॉट काढलं तर खाली ते सोशल मीडियाचं नाव म्हणा या सगळ्या गोष्टी येतात. ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते क्रॉप करून घ्यायचं आहे. ओके, आता बघू शकता मी क्रॉप केलेलं आहे. क्रॉप केल्यानंतर गुगल जेमिनी ती ओपन करायची आहे. अजिबात कोणाला प्रॉम्प्ट्स मागायची गरज नाही. ओके, त्यानंतर तिथं प्लस बटन भेटलं याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा. त्यानंतर ते गॅलरीचा ऑप्शन भेटेल यावर क्लिक करून जो आता तुम्ही फोटो आहे तो क्रॉप केला आहे तो फोटो अशा प्रकारे आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा. ओके, आता हा फोटो आहे तो ॲड केला आहे. फक्त खाली जी की आहे येथे तुम्हाला अस्क जेमिनी इथे काय करायचं आहे जी की मुझे फोटो नहीं बनाना है इसका मुझे प्रॉम्प्ट चाहिए अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला काय द्यायचं तुम्ही असं मराठीत लिहू शकता. एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर मला या फोटोचा आहे तो प्रॉम्प्ट लिहून द्या अशा प्रकारे तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर फक्त सेंड करा. सेंड केल्यानंतर या फोटोचा जो की प्रॉम्प्ट असेल तो तुम्हाला लगेच खाली बघू शकता. येथे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे प्रॉम्प्ट आहे तो भेटणार बघू शकता इमेज प्रॉम्प्ट. त्यानंतर तुम्ही याला कॉपी करू शकता. जसं की आता बघू शकता येथे तुम्हाला जी की आहे. ओके, तर हा प्रॉम्प्ट आहे मी इथून अशा प्रकारे याला कॉपी करून घ्यायचा. ओके, आता आपल्या फोटोचा प्रॉम्प्ट आहे तो इथे बघू शकता इमेज प्रॉम्प्ट हा भेटलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय याचा इथून जी काय इथे क्लिक केलं बघू शकता मेनू बार आहे इथे बघू शकता 3 लाईनचा इथे मेनू बार आहे. ओके, या मेनू बारवर तुम्हाला क्लिक करायचा. क्लिक केल्यानंतर न्यू चॅटचा इथे ऑप्शन भेटतो बघू शकता हा न्यू चॅटचा आहे. ओके, या न्यू चॅटवर तुम्हाला क्लिक करायचा म्हणजे आपली नवीन चॅट आहे ती ओपन झाली. असं का करायचं नाहीतर कसं होतं की तुम्हाला सुद्धा ऑलरेडी आपण जी चॅटिंग केली त्यावर जर तुम्ही फोटो अपलोड केला तर तुम्हाला इमेज नाही तर तुम्हाला तो प्रॉम्प्ट आहे तो बनवून देणार आहे. त्यासाठी न्यू चॅट आहे ती तुम्हाला क्रिएट करायची आहे. त्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून गॅलरीमध्ये जायचं आहे. गॅलरीमध्ये गेल्यानंतर एक्झाम्पलसाठी
एक्झाम्पलसाठी माझ्याकडे एखादा इमेज असेल तर तो मी इथून ॲड करून घेतो. जसं की तुमच्याकडे कोणताही इमेज असेल तो तुम्ही इथून ॲड करून घ्या. जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही इमेज आहे तो इथून ॲड करू शकता. जसं की आता रँडमली माझ्याकडे एखादा इमेज असेल तर तो मी इमेज ॲड करतो आणि तुम्हाला सांगतो फोटो कशा प्रकारे रेडी होतो. ओके, कारण की आता बघू शकता इथून जी की आहे रँडमली मी एक फोटो आहे तो सिलेक्ट केला, अशा प्रकारे ॲड करून घेतो. ओके, आता इथं फोटो ॲड झालेला आहे बघू शकता इथे. ओके, तर आता बघू शकता खाली अस्क जेमिनी जो प्रॉम्प्ट कॉपी केला आहे तो फक्त इथे पेस्ट करा आणि त्यानंतर थोडंसं लोडिंग येईल आणि त्यानंतर फक्त इथे सेंड बटनवर क्लिक करा. त्यानंतर आता बघू शकता जो की आता इथे जो की आहे आपला इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे प्रॉम्प्ट्स जे की असतील ते गुगल जेमिनीच्या मदतीतूनच तुम्ही इथे क्रिएट करू शकता. अशा प्रकारे बघू शकता थोडंसं लोडिंग येते. इंटरनेट जितके फास्ट असेल तितक्या लवकर तुमचा इमेज आहे तो जनरेट होणार आहे. जसं की बघू शकता लोडिंग जी की नॅनो बनाना अशा प्रकारे लिहून आलं म्हणजे आपला इमेज आहे तो अशा प्रकारे तो बघू शकता एकदम प्रॉपर त्याच्या परस एकदम वेगळ्या पद्धतीतून फोटो आहे तो आपला जनरेट झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे आहे आणि ह्याला सेव्ह केल्यानंतर जी क्वालिटी तर सुद्धा एकदम जबरदस्त येते. जसं की आता इथून आपण सेव्ह केलेला आहे. ओके, जसं की आता बघू शकता डाउनलोड फुल साईजमध्ये होत आहे ते बघू शकता झालं. आता मी गॅलरी जरी ओपन करून घेतली जसं की बघू शकता इथून गॅलरीत गेलो तर आता बघू शकता जी क्वालिटी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटोची क्वालिटी आहे ती बघायला भेटणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते तुम्ही यूज करू शकता. दुसरी गोष्ट जर तुम्ही इथे क्लिक केलं माईकचे ऑप्शन इथे बोलू शकता. दुसरी गोष्ट इथे क्लिक केल्यानंतर लाईव्ह ज्या काही गोष्टी असतील याच्यावर जर क्लिक केलं ज्या काही लाईव्ह गोष्टी असतील ते बघू शकता अशा प्रकारे. ओके, ज्या काही गोष्टी असतील ते तुम्ही इथून लाईव्ह आहे ते त्याला विचारू शकता. ओके, जर तुम्हाला विचारायच्या असतील तर तुम्ही इथून जी की असेल सगळ्या गोष्टी आहेत ते लाईव्ह तुम्ही सुद्धा विचारू शकता. दुसरी गोष्ट प्लसवर क्लिक करू शकता. थ्री लाईनवर ते क्लिक केल्यानंतर इथून क्रिएट इमेज अशा प्रकारचे भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला बघायला भेटतात आणि इथून तुम्हाला जे काही गोष्टी पाहिजे ते सुद्धा येऊ शकतात. जसं की आता बघू शकता इथे जर तुम्ही काय टाईप केलं हाय टाईप केलं सेंड केलं तर ते रिप्लाय भेटतो. बघू शकता हाय टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे जी की आहे इथे रिप्लाय सुद्धा इथे बघायला भेटतो. ओके, आणि इमेज जर तुम्हाला कोणता क्रिएट करायचा असेल तो सुद्धा इथे तुम्ही इथून टाईप करून बघू शकता हॅलो अशा प्रकारे ते लिहून आलेलं आहे आणि इथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता आता अशा प्रकारे बघू शकता हॅलो इट्स ग्रेट टू मीट यू. बघू शकता अशा प्रकारे जी काही वाचायची सुद्धा गरज नाही. अशा प्रकारे तुम्हाला गुगल जेमिनीचा इथे यूज करू शकता. हा आजचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मी संपूर्ण डिटेल्समध्ये मी माहिती दिलेली आहे. तुम्ही याच्या पद्धतीतून वेगवेगळे फोटोज आहेत ते जनरेट करू शकता. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये.